नमस्कार. माझी लाडकी बहीण योजना फक्त याच महिलांच्या खात्यावरती ₹1 जमा. तुमच्या खात्यात ₹1 जमा झाला आहे की नाही आणि झाला आहे तर कोणत्या महिलांच्या खात्यावरती झाला आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण या पहिलेही माहिती घेतली होती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ₹1 महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आणि आज महिलांच्या खात्यावरती ₹1 जमा करण्यात आलेला आहे. बघू शकता, हॅज बीन क्रेडिट युअर अकाउंट APBS मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असा ₹1चा मेसेज आलेला आहे. तर तो कोणत्या महिलांना आलेला आहे आणि का आलेला आहे ते बघूयात. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता देण्यात आली होती आणि या योजनेमार्फत महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला ₹1,500 असा आर्थिक लाभ DBTद्वारे देण्यात येणार आहे असं सरकारनं सांगलं होतं. तर मित्रांनो, ज्या महिलांचे खाते आधार कार्डशी संलग्न आहे, NPCIशी लिंक आहे, त्यांच्याच खात्यावरती डायरेक्ट टू बेनिफिट ट्रान्सफर या योजनेमार्फत ₹1,500 दिले जाणार आहेत. आणि सरकारने आत्ताच घोषणा केली की 17 ऑगस्ट रोजी 2 महिन्याचे एकत्रित ₹3,000 महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. आता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी अशी माहिती दिली होती की आम्ही महिलांच्या खात्यावरती ₹1 जमा करणार आहोत. हा ₹1 जमा करण्यामागचा उद्देश हाच आहे की ज्या पोर्टलच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावरती पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहेत, ते पोर्टल चेकिंग करण्यासाठी काहीच महिलांच्या खात्यावरती आम्ही ₹1 टाकणार आहोत. सर्वच महिलांच्या खात्यावरती टाकणार नाहीत, फक्त काहीच महिलांच्या खात्यावरती हा ₹1 जमा करण्यात येणार आहे. तुमच्या खात्यावरती जर आला नसेल तर घाबरू नका, तुम्हालाही ₹3,000 मिळणार आहेत. तर भेटूयात पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.